नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत केंद्र शासनाच्या काही योजनेचे नाव, त्या कधी सुरुवात झाल्या आणि योजनेचा उद्देश. सुवर्ण जयंती ग्रामीण स्वरोजगार योजना याची सुरुवात 1 एप्रिल 1999 साली झाली. याचा उद्देश होता ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्या योगाने ग्रामीण भागाचा विकास करणे. त्याच्यानंतर सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना हिची सुरुवात 1 एप्रिल 1997 रोजी करण्यात आली. हिचा उद्देश होता शहरी भागात अधिक रोजगार उपलब्ध करून देणे. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना हिची सुरुवात 1 एप्रिल 2001 रोजी झाली. हिचा उद्देश होता ग्रामीण भागात पायाभूत सोयीसुविधांचा विकास. त्यानंतर अंत्योदय अन्न योजना हिची सुरुवात 25 डिसेंबर 2000 रोजी झाली. हिचा उद्देश होता समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत अन्न पोचविणे, ज्या योगेने गरीब व्यक्ती उपासमारीमुळे मरणार नाही. त्यानंतर प्रधानमंत्री ग्रामोदय योजना हिची सुरुवात 2001 साली झाली. ग्रामीण विकासाच्या प्रयत्नात अधिक गती आणणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हिची सुरुवात 25 डिसेंबर 2000 साली झाली. उद्देश होता ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांना गावाशी जोडणे. त्यानंतर इंदिरा आवास योजना हिची सुरुवात मे 1985 साली झालेली आहे. तिचा उद्देश होता अनुसूचित जाती जमाती तसेच भूमिहीन कामगारांना मोफत निवासस्थान उपलब्ध करणे. त्यानंतर इंदिरा गांधी वृद्धावस्था पेन्शन योजना हिची सुरुवात 19 नोव्हेंबर 2007 रोजी झाली. उद्देश होता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 60 वर्षाच्या वरील वृद्ध व्यक्तींना पेन्शन देणे. त्यानंतर स्वजलधारा कार्यक्रम ह्या योजनेची सुरुवात 25 डिसेंबर 2002 रोजी झाली. हिचा उद्देश होता ग्रामीण भागातील पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे. या अंतर्गत गावातील पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी केवळ 10% रक्कम गावाने भरायची, उर्वरित 90% रक्कम. नमस्कार, आपण पाहत आहोत केंद्र शासनाच्या आतापर्यंतच्या योजना. त्यामध्ये स्वजलधारा कार्यक्रम याची सुरुवात 25 डिसेंबर 2002 रोजी झाली. हिचा उद्देश होता ग्रामीण भागात पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे. या अंतर्गत गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी येणाऱ्या खर्चापैकी केवळ 10% रक्कम गावाने भरायची, उर्वरित 90% रक्कम केंद्र शासन भरणार. त्याच्यानंतर दुष्काळ प्रवण क्षेत्र कार्यक्रम याची सुरुवात 1973 साली झालेली आहे. हिचा उद्देश होता दुष्काळ प्रवण भागात भूमी, पाणी आणि इतर नैसर्गिक साधनांचा विकास घडवून आणून त्यांचा स्तर उंचावणे. त्यानंतर मरुभूमी म्हणजेच वाळवंट विकास कार्यक्रम याची सुरुवात 1977-78 साली झाली. याचा उद्देश होता वाळवंटाचे क्षेत्र कमी करणे, वाळवंटात पाण्याच्या सुविधा निर्माण करून जमिनीची उत्पादकता वाढविणे. त्यानंतर एकात्मिक पडीत जमीन विकास कार्यक्रम याची सुरुवात 1989 साली झाली. ह्या योजनेचा उद्देश होता ग्रामीण भागातील विशेषतः अवर्षणग्रस्त भागातील पडीत जमीन ओलिताखाली आणून त्या योगे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे. त्यानंतर आश्वासित रोजगार योजना हिची सुरुवात 2 ऑक्टोबर 1993 साली झाली. हिचा उद्देश होता ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे.
त्यानंतर महाराष्ट्र रोजगार हमी योजना, हिची सुरुवात 1972-73 साली झाली. हिचा उद्देश ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी, किमान 100 दिवसाचा रोजगार. आणि ह्या योजनेचे जनक होते V.स. पागे. त्यानंतर राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल मिशन, ह्या योजनेची सुरुवात 1991 साली झाली. हिचा उद्देश होता ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करणे. त्यानंतर केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, ह्या योजनेची सुरुवात 1986 साली झालेली आहे. हिचा उद्देश ग्रामीण भागातील स्वच्छतेद्वारे तेथील लोकांचा राहणीमान आणि दर्जा उंचावणे. त्यानंतर जननी सुरक्षा योजना, हिची सुरुवात 1 एप्रिल 2005 रोजी झाली. योजनेचा उद्देश दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती महिलांच्या मृत्यूमध्ये. नमस्कार, आपण पाहत आहोत केंद्र शासनाच्या आतापर्यंतच्या योजना. योजनेचे नाव, सुरुवात आणि योजनेचा उद्देश. जननी सुरक्षा योजना, हिची सुरुवात 1 एप्रिल 2005 रोजी झाली. योजनेचा उद्देश होता दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील गर्भवती महिलांच्या मृत्यूमध्ये घट आणणे. त्यानंतर राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रम, ह्या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. उद्देश होता समाजातील दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी त्यांना सहाय्य करणे. त्यानंतर अन्नपूर्णा योजना, हिची सुरुवात 2 ऑक्टोबर 2000 साली झाली. योजनेचा उद्देश निराधार वृद्ध व्यक्तींना म्हणजेच 65 वर्ष दरमहा 10 किलो धान्य मोफत देणे. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, हिची सुरुवात 25 सप्टेंबर 2001 रोजी झाली. हिचा उद्देश आश्वासित रोजगार योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना तसेच कामाच्या बदल्यात अन्न या कार्यक्रमाचे एकत्रीकरण करून ही योजना सुरू झाली. त्यानंतर पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रम, ह्या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2007 रोजी झाली. हिचा उद्देश इंदिरा गांधी यांनी सुरू केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचे आणि गरिबी हटाव कार्यक्रमाचे सुधारित रूप होते. त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार योजना, ह्या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. हिचा उद्देश सुरक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम, ह्या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2008 रोजी झाली. उद्देश होता प्रधानमंत्री रोजगार योजना आणि ग्रामीण रोजगार सृजन कार्यक्रमाचे विलिनीकरण करून हा कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर विभेदी व्याज दर, ही योजना जून 1972 साली सुरू झाली. हिचा उद्देश होता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांनी मागील वर्षी दिलेल्या एकूण कर्जापैकी किमान 1% कर्ज समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना तसेच अनुसूचित जाती जमातीतील लोकांना वार्षिक 4% दराने देण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना, या योजनेची सुरुवात 23 डिसेंबर 1993 रोजी करण्यात आली. या योजनेचा उद्देश या कार्यक्रमांतर्गत खासदारांना आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खासदार निधी मिळतो. मात्र तो रोख स्वरूपात न मिळता केलेल्या कामाची बिले दाखविल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मिळतो. त्यानंतर कामाच्या बदल्यात अन्न कार्यक्रम, ही योजना 14 नोव्हेंबर 2004 रोजी लागू करण्यात आली.
हिचा उद्देश जगातील सर्वाधिक मागास 150 जिल्ह्यात भूमी आणि संवर्धनाची सरकारी खर्चातील कामे करून घेऊन त्या बदल्यात धान्य आणि रोख रक्कम मोबदला मिळतो. 25% मोबदला रोख मिळतो. उर्वरित धान्याच्या स्वरूपात. नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमात या योजनेचे विलिनीकरण करण्यात आले. त्यानंतर जयप्रकाश नारायण रोजगार हमी योजना, याची सुरुवात फेब्रुवारी 2002 मध्ये झाली. हिचा उद्देश देशातील सर्वाधिक मागास ग्रामीण क्षेत्रातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना, ह्या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 1995 रोजी झाली. ह्या योजनेचा उद्देश शाळांमधील गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारच्या वेळी मोफत भोजन देण्याची योजना. नमस्कार, आपण पाहत आहोत केंद्र शासनाच्या आतापर्यंतच्या योजना. योजनेचे नाव, सुरुवात, उद्देश. जनश्री विमा योजना, याची सुरुवात 10 ऑगस्ट 2000 साली झाली. हिचा उद्देश होता ग्रामीण भागातील दुर्बल घटकांसाठी विमा संरक्षण. विमाधारक व्यक्तीच्या नैसर्गिक मृत्यूनंतर 20,000 रुपये, अपघाती मृत्यूनंतर 50,000 रुपये. त्यानंतर आश्रय विमा योजना, हिची सुरुवात 10 ऑक्टोबर 2001 साली झाली. हिचा उद्देश होता नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे. नोकरी गेल्यानंतर पुन्हा नोकरी मिळेपर्यंत काही प्रमाणात भत्ता मिळवून देणे. त्यानंतर किशोरी शक्ती योजना, हिची सुरुवात 2006-2007 साली झाली. हिचा उद्देश बालिकांना आहार, पोषण, शिक्षण, प्रशिक्षण यांची व्यवस्था करणे. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान योजना, हिची सुरुवात 2001 साली झाली. हिचा उद्देश 6 ते 14 वयोगटाच्या देशातील सर्व बालकांना मोफत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मिळवून देणे. 11व्या पंचवार्षिक योजनेत या कार्यक्रमाचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार 50% असा करतील. त्यानंतर आंबेडकर वाल्मिकी झोपडपट्टी विकास योजना, याची सुरुवात 2 डिसेंबर 2001 रोजी झाली. हिचा उद्देश शहरी क्षेत्रातील झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या गरीब आणि दरिद्री लोकांसाठी पक्की घरे बांधून देणे. ग्रामीण भागातील इंदिरा आवास योजनेच्या धर्तीवर शहरात ही योजना राबवली जात आहे. त्यानंतर PURA योजना, हिची सुरुवात 15 ऑगस्ट 2003 रोजी झाली. योजनेचा उद्देश APJ अब्दुल कलाम यांच्या कल्पनेतून साकार झालेला कार्यक्रम शहरातील सुविधा ग्रामीण भागापर्यंत नेल्यास ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतरण रोखले जाईल अशी कल्पना. त्यासाठी शहराप्रमाणे अद्ययावत सोयीसुविधा ग्रामीण भागात निर्माण केल्या जात आहेत. पॉप्युलेशन फर्स्ट योजना, हिची सुरुवात 2002 साली झाली. खाजगी उद्योगपतींनी प्रायोजित केलेली योजना. 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर स्थिर करण्याचे उद्दिष्ट गावासाठी लोकसंख्या वाढीसाठी जबाबदार असलेल्या समाज घटकापर्यंत जाऊन त्यांचे प्रबोधन करणे, जेणेकरून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व त्यांना समजेल. त्यानंतर निर्मल भारत अभियान योजना, हिची सुरुवात 15 ऑगस्ट 2002 साली झाली. अस्वच्छ वस्त्यांमध्ये, विशेषतः अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधा अधिक प्रमाणात निर्माण करणे. त्यानंतर हरियाली परियोजना, हिची सुरुवात 27 जानेवारी 2003 रोजी झाली. उद्देश होता ग्रामीण भागातील लोकांना जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करणे. त्यानंतर राजीव गांधी शिल्पकार योजना विमा योजना, हिची सुरुवात 31 मार्च 2007 साली झाली.
हस्तशिल्प कारागिरांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे, शिल्पकार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कमाल 3 व्यक्तींना देशभरातील सुमारे 3500 दवाखान्यांमध्ये कॅशलेस मेडिकल फॅसिलिटी तसेच शिल्पकाराचा अपघाती मृत्यू झाल्यास 1 लाख रुपये त्यांच्या वारसांना, अशी ही योजना. त्यानंतर राजीव गांधी श्रमिक कल्याण योजना, हिची सुरुवात 1 एप्रिल 2005 रोजी झाली. हिचा उद्देश कर्मचारी राज्य विमा योजना अंतर्गत विमाधारक सुमारे 80 लाख कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे. या कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यास अथवा कंपनी बंद पडल्यास 6 महिन्यापर्यंत पगाराच्या 50% बेरोजगार भत्ता मिळणे. त्यानंतर राजीव गांधी ग्रामीण LPG वितरक योजना, हिची सुरुवात 16 ऑक्टोबर 2009 मध्ये झाली. हिचा उद्देश ग्रामीण भागात LPG कनेक्शन देण्यासाठी